मंडळी, हास्य मृदुंगाचा नाद करत आलीये मनोरंजनाची वारी, अर्थात आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, शेंद्रू आणि त्याची बायको आज एकमेकांसमोर ठाकले आहेत वादी आणि प्रतिवादी म्हणून. चला बघूया या हास्य संग्रामामध्ये पुढे काय घडतंय तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांना. हॅलो 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 हा सरपंच सरपंच हा अहो शेंद्रू बोलताय शेंद्रू. नाही 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 अहो नाही इज्जत काढाय फोन नाही केलाय. अहो ख्याली खुशाली विचारायला फोन केलाय. नाही झालं काय ता जोंधल्या करायचा रम्या रम्या ता मला ता आठवलं काय झालं ता तुमचा बॅनर उतरवत होता झाडावरनं. तर म्हटलं झालं काय यांचं गचाकली की काय. तर म्हणाल नाही यंदाच्या इलेक्शनमध्ये पडले डिपॉझिट जप्त झालं म्हणे तुमचं. तर वाईट वाटलं कसं तुमची निशाणी पंती त्याच्यात तुमचं तेल पण आठवलं नाही लोकांनी. वाईट वाटलं दादा. एकदम हा नाही नाही बरोबर 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 नाही कसं आहे आता म्हणूनच फोन केला काळजीनं की आता रात्री खाया डाल भात हाय की कुत्र्याजवळ पाठवून देऊ. नाही असं काय करता बाय कुत्रा प्रामाणिक आहेत तुमच्यापेक्षा. लग्न विश्वास ठेवा त्यांच्यावर. तोंडात जेवढं देव तेवढं तुमच्यावर आणून देतील तर. हा नाही हा नाही 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 आणि लक्षात ठेवा पुढची निवडणूक येणार आहे. काम करा लोकांची. पांढरे शर्ट घालून फटफटीवरनं फिरणं म्हणजे राजकारण नवं. लोकांची काम करायला लागतात कळलं ना. काम करायलाच पाहिजे कळलं काय तुम्हाला. नाही तर यावेळी फक्त तेल आठवलं नाही पुढच्या निवडणुकीत पंती फोडून टाकतील तुमची. मग फक्त वाद घेऊन काय करणार आहे हातात. हा हॅलो हॅलो ठेवला फोन. वाव वाव आला माझा मॅक्सितला गॉडजीला आला. मी आता थांबा तुम्हाला मी दाखवते. काय झालं काय पण तुम्ही थांबा. तुला ताईनो यावा 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 तुम्ही. काय कोण कोण आलं कोण काय गे यावा ताईनो यावा. ह्यो असतो दलभद्री माणूस. यानं लय माझ्या डोक्याला ताप करून ठेवला. याला तुम्ही घेऊन जावा. थांबल्याला बेड्या ठोकानी काल्या पाण्याची शिक्षा द्यावा. थांबा, काळं पाणी बाटलीतून घेऊन फिरत नाही मी. काय झालं काय झालं म्हणजे आलेल्या एवढा बुलबुलीत कॉमेडी कराल तुम्ही. थांबा जरा एक मिनिट हे बघा माझ्याकडे अधिकार आहेत पण एवढे नाहीयेत की डायरेक्ट त्यांना मी अटक करू शकते. सांगा. थांबा आपण आधी समोरची बाजू ऐकून घेऊया आणि मग काय तो निर्णय घेऊयात ना. जरा थांबा. तुम्ही शेंद्रू गानू देवलेकर बरोबर. बरोबर कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. पण हा घोडबंदरचा अर्धा तेरे नाम कोण. एक मिनिट. नमस्कार. नमस्कार मी चेतना भट. अच्छा महिला बचाव मंचाची अध्यक्ष. अच्छा होय काय. या तुमच्या मिसेस. होय होय दुर्दैवानं. थांबा शांत बसा. माझ्या समोर तरी निदान हे बोलू नका कारण त्यांनी तुमची कंप्लेंट केलेली आहे आणि म्हणून मी इथे आली आहे तुमच्यावर ऍक्शन घ्यायला. माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली ना. हो झालं आणलंस ना. आपल्या प्रेमाचं हितगुज चव्हाट्यावर आणलंस ना. मला वाटलंच होतं ही कधी ना कधी चमच्यानं माती खाणार. आज खाल्ला तिनं. पण मी पण शाना आहे. मी तयारी करून ठेवलेली आहे. एक्सक्यूज मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर इकडे राहता का. इथंच राहतात. या 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 काय टायमिंग आहे तुमचं. पुढचे 15 मिनिटात टिकले म्हणजे झालं. टेन्शन घेऊ नका टायमिंग वाजणार. आपण दोघं सोबत आहे ना. दोघं मिळून टाकू यांची वेल्डिंग करून. चालतं काय निघत नाही. नाही निघत आहे. थांबा. अरे बापरे. बस मॅडम बस. एक दे तिकडची दे. एक मिनिट तुम्ही कोण. नमस्कार. नमस्कार. मी हेमंत पाटील पुरुष बचाव मंचाचा अध्यक्ष आहे. तसं मी कधी कधी कॉमेडी बचाव समितीवर पण असतो. जाऊ दे जुन्या आठवणी नको. तर आज मी ह्या माणसावर जो काही अत्याचार अन्याय होत आलेला आजपर्यंत त्याला वाचा फोडायसाठी आलेलो. आणि हो
ह्या माणसाला मी अन्यायमुक्त करूनच राहणार. बस. एक मिनिट, कोणी कोणावर अन्याय केलाय, कोणावर अत्याचार झालेत हे आपण चर्चा करून ठरवूयात का? आपण नमस्कार, मी चेतना भट, महिला बचाव मंचाची अध्यक्ष. नमस्कार. 2 मिनिटं थांब. ताई बसा. ये. बस. पाहिजे. ताई मला सांगा, तुम्हाला या माणसाचं काय पटत नाही? मला हा माणूसच पटत नाही. हा हे असं कसं काय पटत डायरेक्ट? ह्या थोबाड बघितलं सकाळी सकाळी, हा थोबाड बघितला ना असं वाटतं 4-5 मुस्काटी द्यावी. एक मिनिट ताई ताई हे बघा, कोणाचे रंग रूप चेहऱ्यावरून बोलणं वाईट, हा. अत्यंत चुकीचं आहे. शपथ काय ते? सांगतो. मला सांगा ह्या चेहऱ्यात काय प्रॉब्लेम? हा. याला मिशी येत नाही. ऐकलं तुम्ही? आता तुम्ही मला सांगा, एकाच घरात दोघांना मिशा आल्या तर कसं दिसेल तो? म्हणजे डिफरन्स कळणार कसा? म्हणजे यांना मिशी येते? मिशी येते? हा? गावातली पोरं मिळून अशोक नायगावकरांच्या जीवनावर पिक्चर बनवतायत. त्याच्यात अशोक नायगावकरांची भूमिका ही करते. काय बोलताय? बघितलं कसं बोलतोय? अरे, इथं सांगितलं. एवढं सगळं मी ऐकून घ्यायचं सगळं यांचं. ताई. आणि मला बोलता. ताई. हा पेवराव बघितला ह्यांचा. वाईट काय आहे याच्यात? वाईट काय आहे? हे नुसतं लेंगा घालायचा, सदरा घालायचा आणि ही टाय म्हणून मफलर अटकवायची म्हणजे झालं यांचा सगळा. बाकीच्यांचे नवरे कसे सूट बूट घालून येतात. हा काय आहे पेवराव? या मफलर मुले हिचा आजोबा वाचलाय तर सांगत नाही तुम्हाला. कसं काय? कसं काय? कसा काय म्हणजे? अहो, हिचा आजोबा व्हेंटिलेटरवर हा. होता. डॉक्टर बोलला 2 दिवसात कन्फर्म मीटिंग होणार वरती. मी गेलो आपला दर्शनाला तर मफलर नाकावर पडलं. हो, तेव्हापासून जो उठलाय ना तर बसतच नाही. परवाची गोष्ट, परवाची बैलगाडी शर्यतीत पहिला आलाय तो. यात काय नवल आहे? बैल गोट्यात होते. एकट्यान बैलगाडी ओढला शेवटपर्यंत ना. पुन्हा मुलं मफलर मुलं. पण ह्याची जाण आहे? हे सगळं डेकोरेशन घेऊन फिरतेस ती जाण आहे तुला? तुम्हाला जाणलं आहे मग बोलता होती. नका बोलू नका. एवढं चांगलं चुंगलं करून खायला घालते, काय बोलत नाही, एक कौतुकाचा शब्द नाही. 1 मिनिट, हे असं असेल ना तर हे चुकीचं आहे. नाही, हे चुकीचं आहे. ह्या चांगलं चुंगलं करून तुम्हाला खायला घालतात ना, तुम्ही आपल्या पार्टनरचं कौतुक करायला पाहिजे. हो, तुम्ही एक साधं कौतुक नाही करू शकत? बाई, सगळं बरोबर आहे तुमचं, पण कौतुक करण्यासारखं जेवण पण आलं पाहिजे ना. मागल्या टायमाला हिचा मूड झाला म्हणून हिनं शेंगदाण्याची चिक्की बनवला. ती चिक्की पोरांनी एकत्र जोडल्याने आणि त्याची बॅट तयार केल्यानी. टुर्नामेंट जिंकली पोरं. 6 वर 6 मारत होते. 6 वर 6. लोकांना वाटलं बॅट मध्ये जादू आहे, फक्त पोरांना माहिती होती बॅट मध्ये चिक्की आहे ती. आपण कुणाला तरी उपयोग झाला ना मग. सांगा. नाही. असं नसतं ते. जेवणानं पोट भरतात, टुर्नामेंट नाही जिंकत. मला येत आहे तुमचं दुःख, माझ्या लक्षात येत आहे. मी पुरुष म्हणून यांचं दुःख समजू शकतो. सांगा. मला सांगा ताई, सकाळी जर का जेवणात गडबड असेल हो. तर माणसाचा मूड काय राहणार आहे दिवसभरात? बरोबर. हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. जर का आपला नवरा काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर ऐकल्या पाहिजे की नको? त्याच्यामुळे घरातलं वातावरण कसं चांगलं राहते ना. मग जर आपली बायको काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर नवऱ्याने पण ऐकल्या पाहिजेत. घरातलं वातावरण चांगलं राहतं ना. हो, बरोबर. बरोबर बोलला. आमच्या घरातलं वातावरण ना अजिबात चांगलं नाही. ताई ऐका, हे बघा, तुम्ही थोडंसं ना एकदा नवऱ्याचं ऐका, म्हणजे त्याची मर्जी सांभाळा, म्हणजे संसार सुखाचा होईल ना. बरोबर सुखाचा होईल, पण ही माझी मर्जी सांभाळत नाही माहितीये का तुम्हाला? मला जबरदस्तीने माहेराला घेऊन जाते तिच्या. काय वाईट आहे त्याच्यात? काय माहेरी गेलं तर काय वाईट आहे? त्या नाही आल्या इकडे, सासरी नाही आल्या, नांदतायत ना तुमच्याबरोबर, तुम्ही जायचं माहेरी, एवढं काय त्याच्यात? जाईन मी, पण हिनं चालत न्यायला पाहिजे ना मला. ही काकोटीला मारून नेते, या साईडला पर्स आणि ह्या साईडला मी, असे जातो आम्ही चेमाटलेल्या अवस्थेत. हिचं खानदान दलबद्री 1 नंबरचं, मला तर अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगितलं खानदानावर बोलायचं नाही. आणि माझ्या बापाविषयी बोलला ना, नाही तुमच्या हाताची 5 बोटं बरणीत भरून ठेवली ना, नावाची श्रीदेवी शेंद्रू देवलेकर नाही, उर्फ कोकणची कॅन्डी. बस, सकाळी उठल्यापासून हेच असते, जालपोल दहशत. हा गुंडा आणलाय घरात मी. जर मला हात लावलास ना इथले तर टाकीन हो वेल्डिंग करून तुझी. ताई अरे तुम्ही नका ना यार छेडू त्यांना. ताई ऐका, हे बघा, असे खून मारामाऱ्या हत्या करून काहीच होणार नाही. तुम्ही चर्चा करा ना. चर्चा करून आमच्या घरात काय होत नाही. याला ना ह्याच्यावर जेसीबी चढवला पाहिजे. नाही ताई ऐका, ताई शांतपणे बसा, आपण चर्चा करून सोडू. आम्ही आलो इकडे त्याच्यासाठी चाललोय. बसा ताई, बसा. चर्चा करून ऐकणार तर माणूस वाटतो. हा नाही ऐकणार मी. एवढी साधी भोली पोरगी भेटली, यांनी ना रोज पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. पाय धुवायला गेलो होतो पण नदी आटली सगळी, काय करू? तुम्ही निघा आता, मी याला बघते. तू इथे मी जाऊ नका.
चॉकलेट हिरो यांच्यामधली भांडणं जाम इंटरेस्टिंग होती, मजा आली. प्रसाद दा. छान होती संकल्पना, मोठ्यांची संकल्पना, आणि रमेश आणि तू आणि प्रथमेशनी लिहिलं होतं. तुमच्या लिखाणामध्ये ज्या बारीक बारीक मार्मिक टिप्पण्या असतात ना, त्या फार इंटरेस्टिंग असतात. म्हणजे आज जाता जाता तू बोललास की पांढरे कपडे घालून फटफटीवर जाणं म्हणजे राजकारण नाही. फार बोलकी कमेंट होती. आणि राजकारणाचा, समाजकारणाचा दोन्हीचाही तुम्हाला लेखक म्हणून खूप उत्तम सेन्स आहे आणि त्याचा वापर तुम्ही वारंवार करत असता. त्यामुळे खुमासदार होतं स्किट, जसं आजही झालं. छान झालं स्किट, मजा आली. सई. फन परफॉर्मन्स होता. हेमदादा आल्या आल्या तुम्ही बॅटिंग केलीत, मजा आली. मला हा पंच फार आवडला. काय अर्धा तेरे नाम, आउटस्टँडिंग, अशक्य होता. वने मस्त नेहमीप्रमाणे. तुझं नाव श्रीदेवी आहे ह्याचा मला वेगळाच आनंद आणि अभिमान आहे. मजा आली. पशाजींची मी 100% अग्री करते की तुम्ही एकही संधी सोडत नाहीत कशावरती तरी भाष्य किंवा टिप्पणी करायला. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. सो आय वुड से कीप इट अप. मजा आली. मंडळी, एक कर्मचारी वर्किंग आवर्समध्ये बॉसला झोपेचं महत्त्व पटवून देणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पॉवर नॅप अनुभवण्यासाठी. तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे हास्यरथी महारथी. चला, झालंय माझं. मानलं मानलं मानलं. पाटील पाटील तुम्हाला सांगतो, प्रियाचा विनोद म्हणजे तिच्यासारखा सुंदर. माने झालं तुमचं? मग काय? अहो. मग आता महत्वाचं काम आहे माझं. आता बापरे, लय महत्वाचं काम आहे आता मला. माने हं. सगळं टार्गेट एकटेच कम्प्लीट करणार आहात की काय? आमच्यासाठी कामं ठेवा जरा ऑफिस. तसलं नाही काय, डोंबलाचं काम. झोपासाठी चाललंय सगळं. झोप झोपासाठी चाललंय. ह्या ऑफिस आवर्स मध्ये? मग आता मी ठरवलंय, रोज दुपारचं जेवल्यावर झोपायचं. काय बी होते, झोपायचं म्हणजे झोपायचं. कळलं का? टायमर आता मी लावून ठेवतो 20 मिनिटाचा. जर कोणी डिस्टर्ब केलं का नाही, बोकाच टाकीन. डिस्टर्ब करायचं नाही कोणी. आता झोप म्हणजे झोप. तयारी चाललोय मी. माने तयारी म्हणजे तयारीच असते आपली. तयारी म्हणजे बापरे. माने आता झोपायचं. माने 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 काय हे? अबे, घरूनच तयारी करून आलते का काय तुम्ही? मग विषयच नाही तर. विषय नाही म्हणजे मिनिटाचा. अबे, काय करावं यांच्या हिमतीचं? बापरे. बाप्पा, असं जर का ऑफिस अवर्स मध्ये मी झोपला असता ना, माझ्या डोळ्यापुढे ना बॉस नाचला असता डायरेक्ट. शपथ घेऊन सांगतो मी. अरे हे मला जमणार नाही रे, मरू द्या त्याला. तुम्ही जमवू पण नका पाटील. हा मग? तुम्ही आधीच बॉसच्या हिट लिस्ट वर आहात. डिचक्याव. मांडवकर. बोन्या. यांच्याकडे बघूनच झोपायला लागलीये. एक कडक चहा आणायचा. कन्याक्या. कडक चहा आणायचा. कन्याक्या आणू. यांच्यातला नितीन मुकेश कोणीतरी बाहेर काढा बेटकर. काय येणार नाही, सगळं बाराखडी गेली त्यांनी. त्याची बाराखडी जाऊ द्या, हे साफ करा. साहेब येतील आता. चला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. काय झाली का कामं सगळी? हो सर, येस सर. आणि जेवण वगैरे झालंय? यस सर. आता काम सुरू करूया आपण आता. हो सर. मिस प्रिया, ऑडिटची फाईल घेऊन या. येस सर. सर ऑडिटची फाईल ऍक्च्युली काय झालं? काय झालं काय? ती मानेंकडे आहे सर. मानेनं बोलवा. माने कुठे गेले? चंद्रावर का मंगळावर? माने कुठे आहेत? बोलवा त्यांना. सर माने. हे माने. हे माने आहेत? येस सर. हे आपल्या ऑफिस मधले माने आहेत? हो सर. ते झोपले आहेत आता ऑफिस आवर्स मध्ये. झोप मिस्टर माने. माने, मिस्टर माने. भूक टाकेल. काय चाललंय हे तुमचं? ऑफिस आवर्स मध्ये झोपताय तुम्ही? झोपलो होतो. सॉरी सर. अरे तेच विचारतोय, झोपला का होतात तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये? झोप लागली होती. सॉरी सर. अरे पुन्हा तेच, झोप लागली हे काय कारण आहे तुमचं? उत्तर आहे हे मला. काय- झोप का लागली ऑफिस आवर्स मध्ये? सॉरी सर. ते काय होते, मला डुलकी लागते सर. डुलकी लागते ना, मग घेऊ नका ती डुलकी. नाही नाही सर, तसं नाही. म्हणजे सर ते हे कसं, म्हणजे चहा लागतो, कॉफी लागते, हा. तशी मला डुलकी लागते सर. तुम्हाला कळत नाहीये,
ऑफिस तुम्हाला पगारात झोपायचं देतं का मला सांगा? तुम्ही झोपता का हा माझा प्रश्न आहे. नाही सर, आपल्या देशाचा मोठा प्रॉब्लेम आहे हो सर. काय? आपण परंपरा विसरत चालू आहे का सर? झोपणं ही भारताची परंपरा आहे. हे काय नवीन मध्येच काढलं तुम्ही? तसं नाही सर. मग? हे पुलं माहिती आहेत का तुम्हाला? अरे पु ल देशपांडे माहित नाही असं कोणी आहे का महाराष्ट्रात? जगात कोणी आहे का? त्यांचं काय? हे पु ल देशपांडे दुपारचे झोपायचे सर. हा मग बरं मग पु ल झोपायचे, शन्ना झोपायचे, बाबा बोरकर झोपायचे, आत्रे झोपायचे, वपू झोपायचे, अगदीच काय नाही तर गुरु ठाकूर पण झोपतात. अरे त्यांना झोपू दे. मला काय करायचं? ते माझे एम्प्लॉई होते का मला सांगा? माझा प्रश्न काय आहे, तुम्ही ऑन ड्युटी आता या ऑफिस मध्ये झोपता का? ह्याचं उत्तर द्या ना. आय वॉन्टेड उत्तर. राईट राईट नाव मला उत्तर पाहिजे त्याचं. हा सर, तेच सांगतोय मी. हे आरोग्यशास्त्र काय सांगतं सर? नवीनच हे आता काय म्हणजे काय करायचं? आरोग्यशास्त्राचं काय मला सांगा? आरोग्यशास्त्र म्हणतं सर म्हणजे जेवल्यानंतर वामकुक्षी घ्यावी. अच्छा, वामकुक्षी घ्यावी. वाम म्हणजे काय? डोक्याना तोंडात तो. अरे बाम आहे रे तो. तो बाम असतो बाम. बाम. वाम म्हणाल त्याला, वाम म्हणतात त्याला, बाम म्हणाल. मुद्दा काय आहे? वामकुक्षी. हा वामकुक्षी शब्द होता की नाही? वाम म्हणजे काय? डावं, डावी बाजू. कुक्षी म्हणजे कुस. डाव्या कुशीवर झोपलं की त्याला वामकुक्षी म्हणतात. एवढा सोपा मुद्दा आहे. पॉइंट आहे सर. पॉइंट आहे. दिस इज युअर पॉइंट सर. हो, पण माझा मुद्दा वेगळा. काय पुढे काय? याचं हे काय म्हणजे? तुम्ही काय झोपलं? आता मला सांगा सर, हा, जठर कुठं असते? या इथे. एक मिनिट, कोणीच काही बोलू नका. तुमचं जठर इथे असतं. वयानुसार सगळे अवयव आता वर यायला लागले तुमचे. तुम्ही सांगू शकाल महिनाभरानंतर कपाळात कोणता अवयव असेल? किडनी असेल की नाही? किडनी असेल की नाही? हे तुमचं हे उत्तर आहे तुमचं. इथे तुमचं जठर असतं. अरे जठर इथे असतं. जठर इथे असतं. कळलं का तुम्हाला? जठर हे इथे असतं. एवढं सोपं आहे ते. जठर म्हणजे काय? यंकन्यून. नाही काही करत नाही. जठर म्हणजे काय? यंकन्यून. असा कुठलाच अवयव आपल्या शरीरात? डॉक्टरकडे गेल्यावर मध्ये प्रॉब्लेम आहे असं कधीच आपण म्हणा. असू नका. यकृत वेगळं, जठर वेगळं. कळलं तुम्हाला? वेगळे. हा, तुम्हाला जो उच्चार करता येत नाही तो ओरिजिनल आहे. कळलं? यकृत. आणि जठर म्हणजे यकृत नाही. जठर इंग्रजी शब्द आहे का ज्याचं ट्रान्सलेशन हे आहे यकृत म्हणून? नाही की नाही? जठर आणि यकृत इथे असतं. बोटात इथे असतं. इथे. हा, पण मी हे का सांगतोय मला हेच कळत नाही. शरीरशास्त्राचा नियम मी तुम्हाला काय सांगतोय? मुद्दा काय आहे? ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांचा पण तोच प्रॉब्लेम झालेला. काय? इंडस्ट्रीयलचा प्रॉब्लेम झालेला. इंडस्ट्रियल नाही, आईन्स्टाईन. आईन्स्टाईन. आईन्स्टाईन अहो इंटेस्टाईन असतं ते बेटकर. इंटेस्टाईन. आईन्स्टाईन कोण? ज्याने सफरचंदाचा शोध लावला. अच्छा. तो सगळ्यांना विकू मंगळवार बाजारात जाऊन. काय सांग? सफरचंदाचा शोध आईन्स्टाईननी लावला होता असं काय? तुमची डोकी आहेत का काय आहेत? सर आईन्स्टाईन मुळात आईन्स्टाईन नाहीये तो. सफरचंद आणि न्यूटनचा संबंध होता. आईन्स्टाईननी सफरचंदाचा काश्मीरमध्ये फिरवत होता. एका गिरगे अरे सफरचंद असं झालं. नाही सर असं झालं. नाही मुळात आईन्स्टाईन इथे नाहीच आहे पिक्चर मध्ये. न्यूटन आहे. न्यूटन. काय आहे मोठ्याने म्हणा? न्यूटनचा आणि सफरचंदाचा संबंध आहे. आणि न्यूटनने सफरचंदाचा शोध नाही लावला. त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. हा ग्रॅव्हिटी. मला ग्रॅव्हिटी मीच तुम्हाला सांगितलेलं त्यांना सांगू नका. ते ऐकतायत. मला तेच सांगायचं. सफरचंदाचा शोध ऑलरेडी आधी लागलेला होता. लक्षात. पण मी हे का सांगतोय तुम्हाला? मुद्दा काय आहे? दिस इज पॉइंट. माझा मुद्दा झोपला का? नाही सर, मी तीच म्हणतोय. जठर कुठं असते? आता परत पुण्यापासून पहिल्यापासून नाही. मी म्हणजे माझी बोलण्याची पद्धत तशी आहे सर. म्हणजे जठर कुठं असते? जठर डाव्या बाजूला असते. बरं, डाव्या बाजूला. बरं, पुढे. आता आपण कशावर बोलतो सर? वामकुक्षी. वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपणं. अच्छा. आता बघा वामकुक्षी कशी महत्वाची आहे बघा. जठर डाव्या बाजूला आहे. आपण डाव्या कुशीवर झोपलोय. म्हणजे शरीरातलं जे काय रक्त आहे का सगळं ती जाणार डाव्या बाजूला. बरं, असं होतं. हा बरं. म्हणजे सगळं होलसेल मध्ये रक्त डाव्या बाजूला. त्याने काय होणार? तेवढ्या वयात जी उजव्या बाजूचा अवयव असते ती नाही
ती निवांत मस्त रेस्ट करते ती आलं का लक्षात म्हणजे त्यांची ड्युरेबिलिटी वाढती सर आणि ही जी रक्त जी आहे का जाते जठराकडं होय. त्याच्यामुळे आपण जे काही खातोय की नाही त्याची पचनशक्ती होती सर वेगळा वेगळा विचार आहे हा मी कधी केलेला नव्हता हा विचार. पचनक्रिया वाढती सर त्याच्यामुळे माणूस कसा एकदम तंदुरुस्त हे माणूस तंदुरुस्त राहणार सर त्याच्यामुळे वामकुक्षीमुळे हे वामकुक्षीमुळे याच्या मागे एवढं असतं म्हणजे वामकुक्षी लय महत्वाची सर हे एवढं वामकुक्षीमुळे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल सर वामकुक्षीमुळे माणूस तरुण म्हणजे तरुणच दिसणार हे तरुणच दिसणार माने नाही हो. माने खरे हे सगळं तुम्ही सांगताय ते विषयच नाही तर एवढे फायदे आहेत वामकुक्षीचे विषयच नाही ते प्राजक्ता दिदींचा व्हिडिओ बघितला नाही का प्राजक्त दीदी कोण कोण बरं अहो माळी दिदी हो माळी दीदी पाटील माळी दीदी माळी दिदी नाही बघितलं का माळी दिदी काय म्हणलेत सर काय म्हणलं माळी दिदी म्हणलेत माणसाने 8 तास झोपावं मी बघित नाही मी त्यांचा व्हिडिओ बघित नाही होय मी याच्या त्यांचा व्हिडिओ बघतो अरे वा 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 काय सांगतात माळी दीदी माणसाने आता झोपावा हे तुम्ही जागरण करून बघता माती कुणी खाल्ली आहे मला सांगा तिने नाही खाल्ली आहे तिने तुम्हाला सगळ्यांना धंद्याला लावलेला आहे स्वतः 12 तास झोपते तुम्हाला रात्रभर व्हिडिओ बघावं असं वाटतं की नाही इथे ती जिंकलेली आहे लक्षात घ्या मुद्दा ती नाही सर नाही मुद्दा तू नाही दिस पॉइंट इज सर वाट येस 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 वामकुक्षी नाही नाही वामकुक्ष आहेच हाय हाय प्राजक्त माळीचं वय किती असेल 30 32 32 सोडा सोडा काय सोडा काय लगा सर काय 55 आहे ती 55 नाही नाही माने काही नका सांगू. प्राजक्ता माळी 55 नाही 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 अहो, सर, अरे कुठं आहे कुठं तुम्ही हे मीरा रोड काशी विरा नाही नाही सत्य कुठं सांग. प्राजक्ता माळी 55 आहे तर नाही हो मला अहो हाय सर होय? हाय मी खोटं बोलत असेल ना तुम्हाला सांगतो ह्याची मिशी भादरून देईन तुम्हाला काय संबंध रे दर टायमाला मा मिशीवर घाबराय तर तू नाही नाही इकडे वेगळं स्किट चालू सांगितलं सांगितलं दर सांगायला. एक आपलं मिशी दिसली म्हणून नाही बोललो. बरोबर ते उगाच वेगळी उदाहरणं देऊ नका मुद्दा काय सर ऐका की मुद्दा वामकुक्षी मुद्दा काय प्राजक्ता माळी 55 वर्षाची आहे पण दिसती 32 वर्षाची होय दिसते असं का बरं का वामकुक्षी वामकुक्षीमुळे इतका माणूस 14-15 वर्ष असं सापकन क्या बात आहे असं विषय नाही सर अरे शी लुक्स ब्युटिफुल यार म्हणजे वामकुक्षी जर रिझन असेल त्याच्या मागे तर मला माहित- वामकुक्षी क्या आलं का लक्षात तुमच्या सर आता तुमचं वय किती आहे सर का सांगा की 42 नाही हे 49 50 51 पूर्ण याच्या पुढे नाही रे एक सांगू सर हो 60चे दिसतात सर सॉरी सॉरी बट डू रिअली मीन तुम्ही हे करता नाही 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 हा, तेच म्हटलं मी, नाही. साठी नाही काही बी पाटील 65 दिसतात ते. वाटे मी एवढा म्हातारा दिसतो दिसताय म्हातारा सर तुम्ही काय सांगताय तुम्ही म्हातारा दिसताय सर तुम्ही खरं इकडे बघा इकडे माझ्याकडे बघा की. इकडेच बघत असताना इकडे कुठे बघा मग मला हे नाही. मी तुमच्याकडे हो बरोबर आहे मी तुमच्याकडेच बघतोय की नाही आपण ती की नजर ही काढा डापणं काढा ती चष्मा चष्मा काढू का ये अरे बापरे काय झालं कसं दिसतंय ते बॉस आहे मी तुमचा बॉस आहे असं नको म्हणू. नाही, तसं नाही सर पण दिसतंय तुम्ही सर काळ कुट्ट पडले हो सगळे डोळ्याखाली जरा कसं दिसायला लागलाय बायको सर सुद्धा म्हणत होती थोडं काळ पण एवढं जास्त वाटतंय तुम्ही? चेहरा म्हणजे तुम्ही बघू सर माणूसच वाटत नाही मला तुम्ही मग कोण दिसतो? उलटं हे तसं नाही म्हणजे सर तुम्ही ही म्हणजे म्हाताऱ्या माणसाकडे अशी चोळ वाटल्यागत वाटते तुमची स्किन म्हणजे लिटरली तुम्ही हा, sir. यू रिअली फील दॅट वाटलं मला ठुंकूच्या पंजाय ठुंकूच्या काय ठुंकूच्या पंजाय आणि मला कल्पना नव्हती एवढं दिसतंय म्हणून मला का सर का असं होते सर काही कल्पना नाही तुम्ही लय करता सर लई करता म्हणजे इन व्हॉट सेन्स मी लई नाही नाही तसं नाही. तुम्ही लय म्हणजे ऑफिससाठी लय करता सर म्हणजे एवढं कोणच करत नाही सर जगात मी एकमेव माणूस बघितलाय सर म्हणजे 24 तास तुम्ही ऑफिससाठी काम करता सर नाही सर एवढं नसतं म्हणजे काय कोण माणूस आहे का कोण माणूस आहे तुम्ही
नक्की कोण आहे मी माणूस आहे की नाही नाही सर एवढं नाही कोण करत एवढं नाही सर केलं म्हणजे तुम्ही कुत्र्यागत काम करता हो सर तुम्ही हे नका कुत्रा नका नाही boss तसं आहे. नाही आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नाही पण मला तसंच म्हणायचे सर मग कुत्र्यागत काम करताय सर तुम्ही मला वाईट वाटतंय असं बोलायला म्हणजे मी पण तुम्ही दिसताय सर तसं हे साईन नो थोडासा फरक पडलेला आहे पण आता काय तुम्हाला कसं आहे, एकदा ऑफिसला आपलं सर्वस्व आणलं की मी आजपर्यंत काम करत गेलो म्हणजे ऑफिसला मी सर्वस्व आणलं मी रात्रंदिवस 24 तास काम करत गेलो कारण जबाबदारी आज जबाबदारी माझ्यावर आहे ना या ऑफिसची जीव महत्वाचा आहे का ऑफिस जीव महत्वाचा आहे. आहे ना जीव महत्वाचा जीव महत्वाचा आहे पण तुम्ही जर हीच करत राहिला का नाही सर म्हणजे तुम्ही जर वामकुक्षी घेतली नाही की नाही रोज फोटो लागणार तुमचा घ्या सर अरे बाबा हे दिस इज रिअली व्हेरी सिरियस मला हे माहित नव्हतं हे खरं सांगतोय मी. सर ऍक्च्युली सर स्वतःला जपलं पाहिजे आपण हे सायंटिफिक हे म्हणजे वामकुक्षी लय आयुष्यात महत्वाची सर तुम्ही वामकुक्षी घेतली पाहिजे सर तुम्ही आता 15 वर्ष अलीकडे याल सर तुम्ही वयामध्ये म्हणजे मी 15 वर्ष एकदम म्हणजे आता जो आहे मी साठीचा दिसतो ते रापकन 15 वर्ष. हो सर तुम्ही करून बघा वामकुक्षी करा तुम्ही म्हणजे सेम ही तुम्ही प्राजक्ता माहिती दिसणार नाही पण मग मला जेंट्स रोल करायचे ना मग प्रॉब्लेम होईल माझा तसा नाही सर तरुण तरुण वामकुक्षी घ्या घ्या सर सर वामकुक्षी घेतलं हा वामकुक्षी घ्या हे जर असं होत असेल मग मला असं वाटतंय वामकुक्षी घेतल्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढेल येस सर रक्त हे गेलं आपण हे केलं सगळं आरामात केलं हे जे तुम्ही सगळं मगाशी सांगितलं त्याने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल इजंट Yes, sir. Yes, येस आय हॅव डिसाइडेड माणूसही एकदम येस आय हॅव डिसाइडेड मी रोज आता वामकुक्षी घेणार आहे घ्या सर. अर्धा तास घेणार आहे Yes. पण Yeah, कामाचं काय नाही नाही सर तुम्ही आम्हाला पाहिजे सर सरांच्या वाटचं काम आपण सगळे करू नाही नाही सर असं नाही नाही. सर तुम्ही पाटील सर, पाटील दाढी आहे घाबरायला होता असं नका करू एकदम तुम्ही. सर माझा नाही, नाही हे करू नका तुम्ही मी सांगतोय ना असं नाही सर करायचं आम्ही कामं करू सर तुम्ही वामकुक्षी घ्या सर अरे तुम्ही अरे माझी फॅमिली यार आहे तिकडे मोठे आहेत एवढी हरकत आहे अरे तुम्ही फॅमिली आहात यार माझी अरे तुम्ही फॅमिली आहात माझी हा सर पण म्हणजे मी एकट्याने वामकुक्षी करायची तुम्ही वामकुक्षी नो सर आम्ही एम्प्लॉई आहे ना सर असू दे तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात म्हणजे माझी एकट्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणार तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही नो आय डोंट वॉन्ट दॅट सर पण आज मी ऑर्डर काढतोय आजपासून प्रत्येकाने अर्धा तास जेवण झाली सगळ्यांची Yes, sir, yes. लाऊडली जेवण झाली यू गुड आता पुढचा अर्धा तास आपण वामकुक्षी करायची आजपासून मी ऑर्डर काढलेली आहे वामकुक्षी झाली की ये वाघासारखं काम करायचं सर आम्ही नाही सर सर ये तुमचा तो कुत्रा आहे ना आजपासून वाघ दिसणार तुम्हाला अर्धा दिवस वाघ दिसणार बघा चला पटापटा पटापटा हे आहे का हे चटापटा आहे. मी घेऊन आलो घरी सर आज नाही ऐकायचं आता Yes. मी तयारीतच होतो दोन दोन घेऊन आलोया हाय, दोन चला चला. सगळ्यांनी झोपा चल तुझी बॅग पुढे रे चलो भाई एक साथ झोपेंगे झोप सोय 1 2 3 एक बार सोय सर तुम्ही पण सर सर सॉरी सर मला नाही झोपता येणार काय माझं हे तुमच्या तोंडावर येते ते बरोबर नाही वाटत सर आणि कसं मी कडधान्य खाल्ले दुपारी एक साथ सब घोरेंगे घोर घोर सोय घोर घोरत नाहीये तुम्ही हा घाबरवायचं नाही घोरायचं आहे अरे हा काय प्रकार आहे मिस प्रिया सर बेटकर सर पाटील पाटील सर झोपायला येतं इथे माने सर हा? जैन काय वॉचमन आहात तुम्ही सर हाव आर यू सर सर गुड आफ्टरनून शटअप चौगुले सर उठा सर 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 चौगुले चौगुले उठा भैरवी आहे ना ग ओ! चौगुले, काय प्रकार आहे हा काय फालतूपणा आहे सॉरी सर मिस प्रिया काय हा काय काय प्रकार होता झोपायला येतं तुम्ही नाही सर मग सरांनी ऑर्डर दिली सर झोपायला सांगितलं एक साथ झोपो सगळं केलं सर येस सर चौगुले चौगुले येस सर आय एम रिस्पॉन्सिबल आय एम द ऑर्डर प्लीज सर शानपणा करू नका नीट सर
मी असा निर्णय घेतलेला आहे सर की रोज दुपारी वामकुक्षी घ्यायची अर्धा तास. कारण बरं. आय फील सर की वामकुक्षी घेतल्याने प्रोडक्टिव्हिटी सर वाढते. अनेक वर्षापासून हे आता स्टडी संपूर्ण बाहेर आलेली आहे. ते आता जस्ट मला कन्व्हिन्स केलं मिस्टर माने यांनी, आणि आय रिअली गॉट कन्व्हिन्स्ड की अर्धा तास वामकुक्षी घेतल्याने सर मस्त प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. नीट. हो सर. शांत क्वाईट. माने प्लीज माने तुम्ही सांगितलं हे? येस. मी हा असलं काय सर काय लागा झोपाय सांगलं असं कोण? काय बोलताय तुम्ही लागा? ऑफिसात झोपल का कोण? माने तुम्ही आत्ता सांगितलं ना, कन्व्हिन्स केलं ना मला. मी हा हे रक्ताभेसण हे आरामात हे सगळं सांगितलं तुम्ही काय आता मला. मी बोलू काय? अरे तुम्ही मला सांगितलं ना आता. अरे ह्यांनी मला कन्व्हिन्स केलं. अहो, नाही तुम्ही शांत राहा. पाटील येस सर. तुम्ही का झोपले होते? सर त्यांची एकदम कडक आवाजात ऑर्डर होती सर. बळजबरी करायला लावलं. ऑर्डर होती. हे मी दिली ऑर्डर. नाही सॉरी सर, पण आय स्टँड माय निर्णय. मी आतापर्यंत निर्णय घेतलेला आहे, कधी त्याच्या बॅकआउट झालेला नाही सर. मला असं वाटतं वामकुक्षी घेतल्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रत्येकाने अर्धा तास रोज दुपारी झोपलं पाहिजे. दॅट्स इट सर. ओके येस सर. मला पटलेलं आहे. येस सर. वामकुक्षी महत्वाची आहे. येस सर. म्हणजे तुम्ही महिनाभराचं टार्गेट दिलेलं आहे, 15 दिवसात आम्ही कंप्लीट करू शकतो. दॅट्स माय वर्ड सर. वा इजंट इट गाईज? येस. चालेल. आता या ऑफिसमध्ये फक्त तुम्ही वामकुक्षी घ्यायची. येस. आणि फक्त तुम्ही डबल टार्गेट पूर्ण करायचं. नाही तर काय आमचं घरी जायचं. नाही सर. नाही 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 तर काय आमचं घरी जायचं. यांच्याशिवाय मी कसं नाही, नाही, करणार? पटकन आता वामकुक्षी घ्या. सर यांच्याशिवाय झोपा. हो. झोपा पटकन. आणा काहीतरी काय काय गरज नाही. झोपा. ऐका माझं सर. मी झोपा, पटकन झोपा. टेक बाय माय वर्ड सर. मी चुकलो. झोपा पटकन झोपा, नाही तर काय आमचं घरी जा. नाही नाही सर. मी लवकर झोपत आहे. पण हे सर हे अचानक माझ्यावर आलेलं आहे. हो, सगळे तुमच्यावरच काम येईल केलेलं ते आहे. आता. मग माझं माझं खातो मी. पाटील हा आलेलं आहे. शहाणे धंदे करत नका जाऊ तुम्ही. हा, हा, झोपा झोपा पटकन झोपा. हो झोपतो सर. तुम्ही तुमची कामं करा. कामं करा. येस कामं सर. करा. मी सॉरी हे. ओके इडियट. सर प्लीज लिसन टू मी व्हेरी वेल. झोपा. सर प्लीज माझं ऐकून. ओके. अरे झोपा. क्या बात, क्या बात, क्या बात. खूप भारी परफॉर्मन्स. इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग ॲट द सेम टाइम. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. जरा प्रोडक्टिव्हिटी वाढव. बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. सई. खूप भारी परफॉर्मन्स होता. सगळ्यांची साथ उत्तम. मँडी मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं. 2-3च जागा होत्या पण त्या तुफान घेतल्यास तू. सॅमी युअर अ जीनियस. साधी सरळ संकल्पना होती पण असाधारण परफॉर्मन्स होता. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. मंडळी आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचा किती पाऊस पडतोय ते. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा टोप घेतो. त्यात आलेल्या मान्यवरांना कांद्यासारखं कचकच कचकच कापून टाकतो आणि मग ते त्यांच्या माहितीचं बेसन त्यात टाकतात. माझ्या कवितांची मिरची आणि या प्रेक्षकांच्या प्रश्नांचं पाणी त्यात टाकलं. सगळं सरमिसळ केली आणि गरम गरम तेलात सोडलं की झाली आपली गरमागरम कांदा भजी तयार. एक्सक्यूज मी काय झालेलं आहे मला सांगण्यात आलं होतं आपला टॉक शो आहे पण हा तर कुकरी शो आहे. नाही सर नाही. गैरसमज होते तुमचा. आपला हा टॉक शोच आहे. पण काय होतं ना प्रेक्षक दरवेळेला कंटाळतील ना म्हणून मी असं क्रिएटिव्ह असं सूत्रसंचालन करत असते. अच्छा बरं तसं आहे का? नाही पण काय होतं तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा कांदा कचकच कापताय तर तसं नका करू. नाही मी सिरियसली सांगतोय की नका करू. काय होतं इतक्या माझ्या या उभ्या कारकिर्दीत आजपर्यंत कुणीच माझी अशी कांद्यासारखी ओळख करून दिलेली नाहीये. हो ना मला माहिती होतं सर. थँक्यू सर थँक्यू. माहित होतं तुम्हाला आवडणारच आहे.
तर मंडळी यांच्या बरोबर गप्पा मारण्यात अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या छानशा अशा कवितेने. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस पाऊस. ऐका हा. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. बाहेरचं नको खाऊस खाऊस. बाहेर असतात उंदीर इंग्लिश मध्ये माऊस माऊस. काय केलं ते? पाण्यात नको धाऊस धाऊस. पाण्यात नको धाऊस धाऊस. कपडे खराब झाले तर ओरडेल तुझी आऊस आऊस. आणि 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 पाणी नको साचू देऊस देऊस. डबक्यात पाणी नको साचू देऊस देऊस कारण त्यात होतात डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस डाऊस. आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस. जबरदस्त. अंगावर ना पावसाला रोमांस आला. काय कविता आहे ही कविता आहे? तुम्हाला आवडली ही कविता? ही कविताच नाहीये. काय आहे आता त्यांनी केलंय की डबक्यात पाणी साचू नको देऊस देऊस त्यात होतील डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस. आवडली ना सर? मला माहिती होतं तुम्हाला नाही आवडलीये मला. यमकासाठी काय मारामार केली तुम्ही, कळतंय का तुम्हाला? नाही सर होतच ना असं. काल रात्रभर झोप नाही माहितीये काय. यमक सापडेच ना मला. अरे मग तुम्ही रात्रीचं नका ना जागू. काय होतंय पावसाळ्यात जागरण करताय तुम्ही आणि ओली होतीये कविता. असं नको असं नको. काय करा यापुढे तुम्हाला जर एखादी कविता सुचली तर तिला पटकन समोर घ्या आणि सटासट थोबाडीत मारा. कवितेला? नाही नाही स्वतःला. म्हणजे काय तुम्ही स्वतःला मारता हे बघून तिलाही भीती वाटेल. नको सुचूया असं वाटत राहील. विषयाकडे येऊया. अत्यंत महत्वाचा विषय. आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आजचा आपला विषय आहे पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रख्यात हवामान तज्ञ पृथ्वीक तुंबलेले. नाही काय झालं? असं नाव नाहीये माझं. पृथ्वीक तुकाराम लेले असं नाव आहे माझं. माहितीये सर मला माहितीये. पण ते कसं विनोद करण्यासाठी शॉर्ट फॉर्म करून एक छोटासा जोक केलाच. हो पावसाळी सेन्स ऑफ ह्युमर. आय लव्ह इट. मोरे मोरे डिशूम. ओय मा. हे काय चाललंय? हे काय चाललंय? चार चौघा आहे तिथे. काय चाललंय काय इथे? मी तेच म्हणत होते चार चौघात नको म्हणून. ऐकतच नाही ते. मग एकट्यात भेटा ना. एकट्यात मी जाम खतरनाक असतो. गप्प बसा मोरे. काय वेळेचं काही कळतं का तुम्हाला? गप्प बसा. नाही ऐका मला समजूच शकतंय काय चाललंय. पण प्लीज या गोष्टीचं भान ठेवा. मला सांगण्यात आलं होतं की थेट प्रक्षेपण असणार आहे. लाईव्ह पाहणार आहेत लोक आपल्याला. आणि तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर फ्लर्ट करताय. तेच मी यांना सांगते नौका करू पण ऐकतच नाही. हरकत नाही. आपण मूळ विषयाकडे वळूयात. ज्या विषयावर आज मला चर्चा करण्यासाठी इथे बोलावलेलं आहे. अत्यंत येस सर बोला. सर मला एक प्रश्न पडलाय आजचा जो आपला विषय त्याच्या. येस सर विचारा. पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. काय लिहिलेलं आहे? पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. नाही सर वाचनात गल्लत झालेली आहे. पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलेलं आहे. अच्छा लिहिले.
हो सर ते तसंच लिहिलेलं सर प्लीज बसा तुम्ही तसंच लिहिलेलं प्लीज बसा काय एकदम खूप एंटरटेनिंग प्रेक्षक आहे मज्जा येणार आहे नाही मला अशाच चर्चा आवडतात काय होतं हसत खेळत जितकी आपण चर्चा करू त्यात काय होतं इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येते खरं आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. आपली आजची जी चर्चा आहे फार महत्वाची पावसाळा सगळ्यांचा लाडका आवडता ऋतू पावसाळ्याची आपण सगळे वाट पाहत असतो उन्हाळ्याच्या झळा सोसलेल्या असतात चातकासारखी आपण पावसाची वाट पाहत असतो आता पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काय घेऊन येतो तर प्रसन्न वातावरण आनंद गारवा काय काय करताय भांगडा थांबा तुमच्या लक्षात येत आहे का काय होतंय माझ्या बोलण्याची लय पकडून तुम्ही लय करताय असं नका करू असं नका नाही सर एक मजा आली पण आम्हाला सगळं नाही छान आहे आपण मी म्हटलं हसत खेळत म्हणून अगदी नाचायचीच गरज नाहीये मी किती सांगतोय महत्वाचं सांगतोय की पावसाळा जेव्हा येतो तेव्हा प्रसन्न वातावरण आनंद गारवा घेऊन येतो पण त्याच सोबत अस्वच्छता रोगराई साथीचे आजार सुद्धा घेऊन येतो आणि या अशा समस्यांना तोंड कसं द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत सर पण मी काय बोलतो समजा तिला आपण तोंड लावलं तर ती चिडणार नाही कोण समीक्षा समीक्षा नाही हे मुद्दाम करतायत का करत असतील तर प्लीज यांना घरी पाठवा अरण्या तू हे मुद्दाम करतोयस काय नाही मग थांब बरं हरकत नाही तर मी काय म्हणत होतो तर समस्यांना तोंड देणं आता समस्यांना तोंड देणं म्हणजे काय तर समस्यांचा सामना करणं समस्यांशी 2 हात करणं म्हणजे समस्यांना तोंड देणं आणि समस्यांना मांडी देणं म्हणजे मुळात असा वाक्प्रचारच नाहीये समस्यांना मांडी देणं नाही आपलं जस्ट विचारलं जनरल नॉलेज असावं म्हणून नका ना थांब कशाला काय गरज आहे माहिती असेल बरं थांबा लक्षात घ्या पावसाळ्यात आपल्याला काय काळजी घ्यायची ह्या ज्या समस्या आहेत ज्या उद्भवणारच आहेत तर आपण काय काळजी घेऊ शकतो तर पावसाळ्यात सगळ्यात आधी उघड्यावर खायचं नाही नाही पावसाळ्यात मी उघड्यावर खातच नाही गुड ते लक्षात घ्या पावसाळ्यात बरेच आजार पसरतात कॉलरा डायरिया गेस्ट्रोसारखे आजार पसरतात म्हणून उघड्यावरचं खायचं नाही आणि पाणी सुद्धा हे फार महत्वाचं आहे हे आपण करत नाही आपण कंटाळा करतो पण पाणी स्वच्छ उकळलेलं गाळून मग ते थंड करूनच प्यायचं पावसाळ्यात आपण अजून काय करू शकतो तर पावसाळ्यात लक्षात घ्या बाहेरनं खूप डबकी साचलेली असतात खूप चिखल झालेला असतो आपण जेव्हा बाहेरनं घरी येऊ तेव्हा हातपाय स्वच्छ धुवायचे जमलं तर शक्यतो अंघोळच करायची काय होतं ना ही जी डबकी साचलेली असतात त्याच्यात बरेच जे प्राणी असतात कुत्रे असतील मांजरं असतील उंदीर असेल हे मलमूत्र विसर्जन करतात त्यात त्यांची विष्ठा मिसळलेली असते त्यामुळे आपल्याला खरूज लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होऊ शकतात येस बोला मी नाईट ड्रायव्हर आहे ना बरं माझं शिक्षण झालं नाहीये तर मला ते लेप्टो ते बोलता येत नाही मग मी डॉक्टरकडे गेलो तर मी डॉक्टरला काय सांगायचं की मला काय झालंय बरे क्रम वेगळा आहे ना सर बघा लक्षात घ्या काय होतं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपणच कसं डॉक्टरला सांगणार मला कॅन्सर झालं असं नाही होत ना आपण लक्षणं सांगायची की मला बाबा ताप येतो मला खोकला येतो मला खाज येते मग डॉक्टर आपल्याला सांगणार की आपल्याला काय होतंय ओ आईस वर्षा हा जो आव आणलाय ना मला खूप कळतंय हवाला ओ वर्ष हा नका आणू प्लीज बोला तुम्ही जास्त हलू नका का ओठांवरची खारुताई जागी होईल नका करू प्लीज नका करू सर पण ती खरंच दिसते कुत्रा आहे गल्लीतला असं बोलवाल मला पाहुणा म्हणून बोलवलंय ना मला असा आवाज देताय तुम्ही मला बोलावलं बोलावलं कशासाठी बोलावलं मला काय म्हणायचे ती नाही का तुम्ही आता म्हणला ती उंदरन कुत्री बित्री मुत्ते ती पावसात त्याचं जे नाव ठेवलंय का ती जरा अवघड आहे असं वाटत नाही का तुम्हाला लेखतो का फेकतो जरा सोपं ठेवलं पाहिजे ना डायरेक्ट म्हणजे असं कसं उंदीर मुत्त्या उत्तर मुत्त्या जरा पाहिजे नाही मला पटलेलं म्हणजे लोकांना बोलता येईल असं सोपी नावं पाहिजे नाही किती कठीण आहे विषय वेगळा आहे की नाही आपला आपण त्याच्याबद्दल बोलूया का चालेल सर सर मला एक विचारा सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न विचारा सर विचारा पाववाला ससा आणि नारू झालेला टिप बॉय त्याच्याबद्दल थोडं सांगा
विषय आजचा आपला? पाववाला ससा आणि नारू झालेला टिपॉय. सर, पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलंय. लिहिलंय. लिहिलेलं असणार आणि वाचायचं. सर ते छान करत. बसा सर. अरे असू दे. मस्करी चालू आहे का? थोडं भान ठेवा, आपण काय बोलतोय काय नाही बोलत आहे. असा विषय आहे का हा? पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं साधं लिहिलं ते त्यांना वाचता येत नाही. नारू झालेला टिपॉयला कशाला मरायला नारू होईल? आणि हा कुठला ससा आहे साला पाव विकतो? का विकेल ससा पाव मला सांगा? सर तो शर्यती धरला होता ना, त्यामुळे पुढे काय करायचं त्याला कळलंच नसेल. बिचारावर वेळ आली असेल पाव विकायची. लॉजिक क्वीन. नका ना, काय लॉजिक आहे ते मला कळत नाही. पुढे कासवाचं काय झालं? काय कासवाचं काय झालं? गोष्टीतल्या ससाने पाव विकले, बरोबर. मग कासवाने काय केलं? अडकलात की नाही? गपना रे, गपना जरा. अडकलात की नाही? एक गप. अडकलात की कशाला मी अडकेन? काय नॉनसेन्स काहीतरी बोलताय तुम्ही. थांबा जरा आणि असले प्रश्न विचारू नका या चर्चेत. मित्रांनो, लक्षात घ्या, पावसाळ्यात आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची असते. आपला जो परिसर आहे, आपण जिथे राहतो, अंगण जे आहे, तिथे अनेक ठिकाणी ना पाणी साचतं, डबकी साचतात. बरोबर. कधी आपण घराबाहेर पिंप ठेवतो, काही भांडी असतात ज्याच्यात सुद्धा पाणी साचतं. तर हे जे पाणी आहे ते पाणी साचू द्यायचं नाही. मी शिवालं हा, बोलावलं. हे मला त्यांना सांगा. मी पाहुणा आहे तसं वागवायला सांगा त्यांना. नाही मी काय म्हणते, हा, विचारा. मी ते लहानपणी ऐकलं होतं, बिडूक मारला की बायको मुकी मिळते म्हणून. तुम्हाला सांगतो, माझी बायको म्हणजे तोंड चालू केलं की नुसता पट्टाच चालू असतो तोंडाचा. नुसती माझं डोक्याचं हे करून ठेवती. मग जर समजा मी बिडूक मारला, मुकी होईल काय ती? काय प्रश्न आहे ते? मुळात ऐका, ही अंधश्रद्धा आहे. नाही श्रद्धा नाव आहे तिचं. नावाचं नाही सांगत आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मुळात आपण सगळ्यांनी अशा निष्पाप प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना मारू नये म्हणूनच लहानपणी आपल्याला अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात. असं आपल्याला खोटं सांगितलेलं असतं की असं केलं की असं होतं बाबा, तसं केलं की तसं होतं. नाही बरोबर आहे. म्हणजे लहानपणी ना मुलांना जाम गंडवतात का नाही. म्हणजे एक कविता आहे बघा, सर आली धावून. खरं म्हणजे कसं, सर आले धावून असं पाहिजे का नाही. सर हा नपुंसकलिंग शब्द आहे, तर हे कसा सर आली धावून स्त्रीलिंग झालं ना. म्हणून मी म्हणतो काय, सर आले धावून मॅडम गेल्या वाहून असं पाहिजे खरं म्हणजे. काय मोरे, इतक्या वर्षात हे कोणाला सुचलं नसेल, तुम्हाला कसं सुचलं? किती ब्रिलियंट आहात तुम्ही, किती चाणाक्ष आहात तुम्ही मोरे. लहानपणापासूनच. हा, पण मी कधी घमेंड केली नाही. तुम्ही बिंडोक आहात आणि तुम्ही त्यांच्या वरच्या बिंडोक आहात. परत जर मुंबई तुंबली तर मिठी नदीत पहिली 6 माणसं तुम्ही असला पाहिजेत. बावळटांनो, मला पोहताना एक टायर द्याल ना? ए बावळट, शांत राहा जरा. ते काहीतरी चुकीचं विचारताय, तुम्ही काहीतरी चुकीचं त्याच्यावरती अप्रिशिएट करताय. मराठी भाषा काय पावसाळा म्हणून काय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवली आहे का? ए नका हे करू. सर आली धावून म्हणे, सर आले धावून, असं नसतं रे बाबा. सर म्हणजे वेगळा अर्थ आहे. सर म्हणजे पावसाची, सर म्हणजे धारा ज्या येतात पावसाच्या, त्याला समानार्थी शब्द सर आहे. म्हणून आपण म्हणतो सर आली धावून. धारा काय? मी तुम्हाला मगापासून सर बोलतोय, आता तुम्ही बोलला सर म्हणजे धारा, म्हणून धारा. अडकलात की नाही? अरे मी मारेन तुला. ए मित्रा, मला ना आता सगळी आप बी बाजूला ठेवून मारेन मी तुला. डोकं फिरवताय कधीपासून. एक काहीतरी विषय आहे. सर म्हणजे धार. अरे सर म्हणजे पावसाची सर. सर म्हणजे मी सर. ती धार. येड्यांचा सरदार आहेस का रे तू? ए काय तुमचा विनोद झटकला. चर्चाच नाही करायची मला या माणसांसोबत. मूर्ख कुठचे सगळे. एकाही माणसाला धड प्रश्न विचारताय. चिडू नका सर, चिडू नका. एकटा माणूस मागापासून शांत बसलाय. त्या एकट्या माणसाला गांभीर्य कळतं या विषयाचं. आता कुणी काही बोलायचं नाही मध्ये. सर
तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचार. विचार विचार. टुपुक टुपुक. वेडा माणूस आहेस का रे तू? मला आत्ता असं वाटलं होतं तू सज्जन असशील, तू हे विचारणारस मला टुपुक टुपुक. पावसाळ्याचा आहे ना, मग टुपुक टुपुक. मला देऊ नका लॉजिक तुम्ही सगळे. काय प्रश्न असेल तर विचारा आणि विषय संपवा. सर जेन्युइन प्रश्न आहे, मी तिथे येऊ का सर? या या, या. या. काय यार अर्थ नाही रे अशा चिडू नका सर, ऐकून तर घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. सर पावसाळ्यात साप बाहेर पडतात आणि ते कधी कधी आपल्या घरात पण शिरतात. ट्रू. तर सर मला सांगा, हा साप विषारी की बिनविषारी आहे? लॉजिक क्वीन अँड किंग बनून तुम्ही अतिशय इलॉजिकली हा विषय हाताळलात, पण तरी देखील खरं सांगा हास्यरसिक, तुम्ही यांच्यात अडकलात ना? येस प्रसादा. तू लिहिलंयस? नाही नाही, आत्ता बोललीस ते तू लिहिलंयस का? हो, हे झटकलं तुला. वा वा, बारदार बारदार. मुळात ना पिशवीतला सामोसा, पपया आणि निरुपा रॉय हा एका चर्चासत्राचा विषय कसा असेल मुळात? अरुण, अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि शेवटपर्यंत तू अशक्यच राहा प्लीज. तू कधी शक्य होऊ नकोस, नाही तर आम्हाला मजा नाही येणार. तू कायम अशक्यच राहायला पाहिजेस. वा वा, बहारदार. रस्सा मस्त. भांगड्याच्या तालावर तू जो बाल्या केलास तो आवडला. मजा आली. पम्या मस्त नेहमीप्रमाणे. सावत्या फॅन्टास्टिक. बने मस्त. पृथ्वी ॲज युजल संयत आणि सुंदर. मोरे घोडेस्वार असतात ना, घोडेस्वार ते कसे अशी मान टाकून बसतात आणि मग गोडधोड ते बसतातच बसतात. तसं तू एक पाय टाकून जो बसतोस शेवटपर्यंत तुझी घोडदौड चालू असते आणि ती अत्यंत जबरदस्त चालू असते. त्यामुळे तुला माझी विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे, मला कधीही एकट्यात भेटू नकोस. बाकी बहारदार. येस सई. व्हॉट अ डाऊस परफॉर्मन्स. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज इतकी सुंदर बांधली आहे की या सिरीजमध्ये प्रत्येक जण स्टार आहे. तुम्ही सगळेजण भाव खाऊन जाता. असे खूप कमी बांधण्या असतात ज्याच्यात सगळ्यांच्या वाट्याला इक्वल चार्म येतो आणि ह्या सिरीजचं ते एक बलस्थान आहे असं मला वाटतं. मोरे, आज खूप दिवसांनी मी हे म्हणणार आहे आणि मला खूप मजा येणार आहे. वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. आणि ही मी ऐकलेली सगळ्यात कमाल आणि कडक पिकअप लाईन आहे की मी एकट्यात खूप खतरनाक असतो. आउटस्टँडिंग. आज जे मध्ये मध्ये फायरवर्क्स पेरलेले होते, आतषबाजी जी होती ती फारच आवडली. कडक मजा आली. मंडळी, विनोदाची ही वारी अशीच अखंड अविरतपणे चालू राहील. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.